कोण होणार येऊरचा सायकल राजा आणि राणी या स्पर्धेबद्दल सायकल प्रेमींमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती। कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लूप अशी या स्पर्धेची संकल्पना होती। अखेर रविवारी भरपावसात ही स्पर्धा संपन्न झाली। येऊरचा सायकल राजा शिवम घरात, ज्येष्ठ नागरिक गटातून 63 वर्षीय ॲडव्होकेट मोहन निंबाळकर, तर येऊरची सायकल क्वीन ठरली निकिता मघार। तसेच गेल्या खुल्या गटातून हवाई दलातील रजत मैन यांना रौप्य पदक, तर नौदल सेवेतील रिंकू सिंग यांना कांस्य पदक, तसेच महिला गटातून ममता परदेशी यांना रौप्य, तर कॅन्सरवर मात केलेल्या नेहा राजुरीकर यांना कांस्य पदकांनी गौरवण्यात आलंय। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सायकलपट्टू प्राध्यापक नारायण बारसे, प्राध्यापक सुनील भुसार आदी उपस्थित होते। यावेळी उपस्थित सायकल प्रेमींना मार्गदर्शन करताना प्राध्यापक बारसे म्हणाले की सायकलिंग येऊरला नियमित केली तर फुफ्फुसांची क्षमता खूप वाढते। मी मागच्या नोव्हेंबर महिन्यात 300 लूप्स येऊरला केले होते, त्यामुळे मला येऊरचा फायदा माहिती आहे। येऊरला साधारणपणे फारसे सायकल प्रेमी येत नाहीत। येऊरला सायकलिंग केलं तर स्नायू बळकट होतात। या स्पर्धेमुळे नवीन सायकल प्रेमींनी येऊरला आलेत। सायकल सर्वांनी नियमितपणे चालवायला हवी, फिट राहायला हवं। सायकल ही नेहमी आपल्याला ऊर्जा देते अशा भावना प्राध्यापक बारसे यांनी व्यक्त केल्या आहेत। सुरुवातीला प्रास्ताविका संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी सांगितले की खरं तर येऊर सारख्या चढउतार अशा शार्प वळणावर भरपावसात ही स्पर्धा आयोजित करून ती यशस्वी करणं हे खूप मोठं आव्हान आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन समोर होतं। ते पेलण्यास संस्था यशस्वी ठरेल हे विशेष आहे। या स्पर्धेसाठी दिवस रात्र मेहनत करणारी माझी कोर टीम चंद्रशेखर जगताप सर, अजय भोसले, भुसार सर, निखिल गावडे, पंकज रिजवानी, गुरुप्रसाद देसाई, अनिकेत गद्रे, विनोद फरडे, गजानन दांगट यांनी विशेष मेहनत घेतली आहे। इसका राइड आपको कैसे लगा? बहुत अच्छा और बहुत एडवेंचरस। बहुत बारिश में राइड किया तो बहुत मजा आया। थैंक यू सो मच। मैम आपको कैसे लगा? छान होती राईड आणि छान वंडरफुल एक्सपिरियन्स। सगळ्यांनी खरं तर सायकल चालवावी स्वतःसाठी। एकदम फिट